अतिवृष्टीमुळे पांजरे येथील हरीश शांताराम उगडे यांच्या घरावर भूस्खलन झाले। या दुर्घटनेची माहिती मिळताच कर्तृत्व संपन्न आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी तात्काळ प्रशासनाला सूचना दिल्या आणि त्यानंतर वनविभागाचे अधिकारी श्री शंकर लांडे व त्यांचे सहकारी तसेच राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किशोर पवार व त्यांची टीम, त्याचप्रमाणे घाटघर येथील ग्रामविकास अधिकारी श्री सोमनाथ गव्हाले यांच्या टीमने भूस्खलन झालेल्या अजून 3 कुटुंबांना देखील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे। आमदार किरण लहामटे यांच्या तत्परतेने आदिवासी भागातील अतिवृष्टीमध्ये भूस्खलित कुटुंबांना तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या प्राण्यांना देखील सुरक्षितता मिळाली आहे। पत्रकार अकोले वार्ता भंडारदरा। नमस्कार। गेल्या 4-5 दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे। या अनुषंगाने आमदार साहेब स्वतः सर्व तालुक्यामध्ये स्वतः फेरफटका मारून काही ठिकाणी वृक्ष पडलेले असतील तिथं मदत करत आहे किंवा काही ठिकाणी भूस्खलन झालं आहे तिथं जाऊन स्वतः भेटी देत आहे। घरांची पडझड, पत्र्यांची बऱ्याच ठिकाणी नुकसान होत आहे आणि त्या अनुषंगाने आमदार साहेबांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना 24 तास अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहे। तसेच प्रशासनाला पण सूचना दिल्या आहे। तसंच पोलीस डिपार्टमेंटही आज पांढरे येथे सकाळपासून इथं आहे। महसूल यंत्रणा पण येऊन गेलेली, PWD वाले पण इथं होते, ग्रामपंचायतचे पण ग्रामसेवक वगैरे भाऊसाहेब, फॉरेस्ट डिपार्टमेंट तसेच सर्व शासकीय कर्मचारी आपापल्या कामामध्ये व्यवस्थित आपली मदत आणि जनतेला सेवा देत आहे। या माध्यमातून आणि बाकीच्यांना मला एक सांगायचं आहे, जर कुठं काय असं असेल तर आमदार साहेबांचे सगळे सहकारी मुकुंद लामटे असू, संतोष गोटे असू, भाऊ उघडे असू किंवा भगवान लावरे व इतर सर्व सदस्य यांना आपण संपर्क साधावा आणि आपल्या परिसरामध्ये काही जर घटना घडली असेल तर तात्काळ आम्हाला सूचना द्यावा, जेणेकरून आम्हाला प्रशासनाला तसंच आम्ही ती सहकार्यासाठी तिथं उपस्थित राहू। आज दिवसभर पांजरे येथे आम्ही आहोत। पांजरे येथे भूस्खलनची घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये त्या बिचारा कुटुंबाचं संपूर्ण घर तसेच पडवी आणि त्याच्या काही शेळ्या वगैरे त्याच्यामध्ये गाडल्या गेलेल्या आहे। तसं प्रशासनाच्या वतीने आम्ही त्यांना जास्तीत जास्त सहकार्य कसं मिळवून देऊ याची आम्ही पुरेपूर हे करणार आहोत शहानिशा आणि आमदार साहेब त्यांच्या याच्यामधून जास्तीत जास्त मदत त्यांना कशी मिळेल हे बघणार आहे। तरी सर्वांना माझे एकत्र राहून सगळ्यांनी सतर्क राहा आणि आपल्या आज शेजारी पाजारच्या सर्व बांधवांना सहकार्य करा। धन्यवाद। पांजरे गावातील गडदुआई परिसरामध्ये या परिसरात एकूण इथं 4 कुटुंब राहतात। त्या 4 कुटुंबापैकी एक कुटुंब जे मागच्या साईडला घर होतं, जमिनीची कटिंग करून त्यांनी जे घर बांधलं होतं ती कटिंग पूर्ण ढासाळून ते घर पूर्ण काढून गेलेले आणि उरलेले 3 घर आज जरी शाबूत दिसत असले तरी आम्ही आताच येथील स्थानिक कार्यकर्ता भाऊ उघडे यांनी आमच्या वन्यजीव विभागाला माहिती दिली आणि आम्ही येऊन तात्काळ इथले सगळे बकरं, माणसं, इथलं साहित्य त्यांना विनंती केली आणि त्यांनी आत्ताच त्यांचं इथलं सगळं साहित्य सोडून ते सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे।